चला 3 षटक बॅटिंग करण्यासाठी भेटले जातील ते म्हणजे वनमनशो पालघर संघाला 1 षटकाची पेनल्टी दिली गेली आहे जी नियम आहेत त्या नियमच्या अनुषंगाने चला लगेच बॅटर पाठवायचं पालघर संघ आणि 10वा खेळाडू दोन्ही संघाचा कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे 10वा खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं दोन्ही संघांचा ही विनंती असेल चला वनमनशो पालघर संघ तुरंत बल्लेबाजों को भेजिए और 10वां खिलाड़ी में कॉम्बॉक्स में आना अनिवार्य होगा राजेश्वर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली आजची दुसरी रात्र आहे सी पॅनल आपण पाहतोय राजेश्वर छत्रपती महाराज यांच्या नावावर हा स्पर्धा ठेवली गेली अप्रतिम स्पर्धा दुसरी रात्र टाइमर आपण लगावणार तर 4 षटक 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत फिल्डिंग करणारा संघ दक्षता घ्यायची जर 4 षटक 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाले तर तुमचा एक खेळाडू विकेट किपरच्या मागे फिल्डिंग साठी सज्ज होईल दक्षता घ्यायची तर पहिला षटक गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर विकास विकास स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक वर पाहू शकाल राहुल असे 2 बॅटर कैलास और राहुल असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत विकासचा पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न पंचाने पहिला चेंडू वाईट दर्शवलाय वाईट बॉलने सुरुवात केली गेली अतिरिक्त धाव फटका लगावली जाते हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न विकेट कीपर चेंडूला गॅदर करतात आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद धावची चेंडूमध्ये कुठलाही कॉल नव्हता कैलासचा आपण पाहू शकाल चेंडू लागल्याने धावतात राहुल आपल्या जागेवर उभे आहेत आणि कैलास बॅक चढ पहिला गडी गॉन धन्यवाद लगेच तुझी पाटील समालोचन आहेत आमच्यावर जोडले गेलेत यांचा आवाज ऐकू आपण या सामन्यासाठी सुस्वागतम असेल सर्व खेळाडूंचं तसेच आपण पाहतोय प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत आहे इथे मात्र आपण पाहतोय 2 संघ वनमॅनशो पालघर एका बाजूला श्री 11 दुसऱ्या बाजूला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र 9चा कॉल आहे पंचांकडून आपण पाहतोय या ठिकाणी जर पाहिलं तर 9 चेंडूवर 1 धावा जरूर मिळेल 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत हो इथे चांगला फटका खेळलाय ऑनसाइड रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल रन्स कंप्लीट केले जात आहे जर पाहिलं तर वन मॅन शो पहिल्यांदाच अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये आज उतरलेले आपल्याला पाहायला मिळते कारण या ठिकाणी जर पाहिलं तर एक वेगळा विचार केला गेला या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तब्बल 48 संघांना इथे प्राधान्य दिलं गेलं आणि प्रत्येक संघाला नक्कीच खेळण्याची संधी दिली गेली चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडूला इथे डिक्लेअर झोन कडे वावलाय सिंगल रन्स आणखीन 1 मिळेल धावसंख्या 1 ने वाढली जाईल स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 4 धावा 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय पॅनल्टी आहे आपण पाहतोय परंतु यामधून एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल फटका तर मारला होता समोरच्या दिशेने परंतु आपण पाहतोय इथे अडवलाय रन्स मिळणार नाहीये 5 चेंडूचा खेळ झालाय शेवटचा चेंडू या षटकातील
बटकासुरे काय गॅप मध्ये खेळायचा होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. इथे मात्र रन्स मिळेल डिक्लेअर झोन कडून इशारा येतोय पंचांकडून. 1 रन्स ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कालच्या दिवसात देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र रंगत आले ती स्टँडला, कारण की प्रत्येक स्टँडला आपण नावं दिली आहेत. सौजन्य जर पाहिलं तर श्री मिनेश नरेंद्र पाटील कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, जो आगवण संघासाठी खास राखीव आपल्याला पाहायला मिळतोय. आगवण गावासाठी राखीव आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त असा हा कक्ष आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फ्रेंड्स मोबाईल अँड स्टोर उत्तम मात्रे यांचं मात्र आपण पाहतोय. फ्रेंड्स मोबाईलचं शॉप आणि या शॉपिंग मार्फत हा स्टँड उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला तर मिस केला आणि सरळ यष्टांवर आदळला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलाच चेंडू गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर सुमित आणि सुमित कडून झालेली जर पाहिली तर चांगली कामगिरी. पहिल्याच चेंडूवर गडी बाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सुमित. इथे मात्र आपण पाहतो बॅकफुटला गेले होते. चांगला पंच करायचा होता, गॅप शोधायचा प्रयत्न करतायत परंतु गॅप इथून मिळत नाहीये. पालघरचा संघ आपण म्हणतोय 1 मॅन शो या नावाने आज मात्र इथे उतरलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स जरूर या ठिकाणी घेतली जाईल. सकाळी मात्र आपण पाहतोय अवकाळी पाऊस या ठिकाणी नक्कीच हजर झाला होता. पूर्ण पालघर मध्ये आपण पाहिलं पावसाची सर पडली होती. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुमित कडून आपण पाहतोय 2 सुमित एकाच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करणारा खेळाडू जर पाहिलं तर सुमित. इथे मात्र चान्स दिला गेलाय आणि हो इथे काय घडलंय पंच मात्र दर्शवत आहेत नॉट आउट आहे. पूर्णपणे स्किट केलं आपल्या बॉडीला आणि क्रीज मध्ये येत आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 7 धावा या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. येस पुढचा चेंडू आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. कडक प्रहार केलाय. येतोय 4 धावा. चांगली फलंदाजी नक्कीच या ठिकाणी दर्शवतोय मिस्टर जर पाहिले तर या ठिकाणी करण. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर होती 11 ऑन दी बोर्ड. 11 रन्स हुए. अभी तक 11 रन्स स्कोर कार्ड के ऊपर जरूर दिखाई दे रहे. पुढचा चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी नवीन गोलंदाज फेकण्यासाठी तयार होईल. विनायक आलाय गोलंदाजी माखवर. एका बाजूला श्री 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जर पाहिले तर ऑर्गनाइज देखील आपल्याला पाहायला मिळणार. श्री 11 संघाकडून एक सुरेख मैदान भीमनगर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेळेवर त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय थोडीशी टक्कर लागली जाते. पहा जरा इजा होता कामा नाही. आपण पाहतोय थोडीशी दक्षता घ्या प्लीज, विनंती असेल. पाणी घेऊन जायचंय. तो नक्कीच आपण स्टँडचा विचार करत होतो. एक स्टँड जर पाहिला तर आणखी आपण पाहतोय कैलासवासी गजानन मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री प्रतीक नंदकुमार मात्रे यांच्याकडून हा एक स्टँड आपल्याला उभारलेला पाहायला मिळतोय.
स्टँडला नाव दिलंय. आणि नंतर पाहिलं तर साई तेहमी मंडप अँड डेकोरेटर्स कडून एक स्टँड जो आहे तो आपण पाहतोय. जे दोन ऑनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जबीर खान आणि रोहन गावड, या दोन ऑनर्स करून हा स्टँड खास महिलांसाठी आज अवेलेबल करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर रंगत या ठिकाणी नक्कीच भरली जाते. ही स्पर्धा खास आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आवर्जून विचार केला जातोय. राजे शिव छत्रपती ग्रुप यांच्या मार्फत ही स्पर्धा जर पाहिली तर आज आयोजन केली जाते. 12 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. पुन्हा एकदा नोचा कॉल आहे. इथून जर पाहिलं तर 9 चेंडूवर 1+1 अशा 2 येतील. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड या ठिकाणी वाढलं जात आहे. 14 धावा. आपण पाहतोय स्कोर कार्ड वर चांगल्या पद्धतीने मात्र रन्स जमवले जात आहेत. आतापर्यंत तिसरे षटक मार्गास्थ आहे आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या 14 ही लागली जाते. एकच चेंडूचा खेळ झालाय. लोअर फुल चेंडू आहे. इथे मात्र फटका मारायचा होता परंतु ताकदीवान फटका पाहायला मिळाला नाही आणि तेच कारण मध्ये इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अडकवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे थोडासा शॉट ऑफ लेंथ वापरली होती. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवत आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येईल. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते 15 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. आपण पाहतोय तिसरे षटक. यानंतर पाहिलं तर इनिंग ब्रेक होणार आहे कारण पेनल्टीला नक्कीच सामोरं जावं लागलं. 1 मॅन शो पालघर संघाला आज सर्वप्रथम आलेत पण आल्यानंतर आपण पाहतोय जो रूल्स अँड रेग्युलेशन आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो. या ठिकाणी जे नियम आणि अटी आहेत त्यांना आपण त्याची पूर्तता करणं खूप गरजेचं आहे. त्याची ते पाहायला मिळाले नाही. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडू शिल्लक आहे. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र टॅप सक्सेस झालेला नाहीये. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. इथे मात्र इनिंग ची ब्रेक या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स मुरबे वर्सेस आगवन स्टार. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. चला साई स्पोर्ट्स मुरबे संघनायक आणि आगमन स्टार बतूर कॅप्टन टॉस साठी लगेच या. चला देवेंद्र माछी चला लगेच टॉस साठी कॅप्टनला पाठवायचंय. मुरबे चला साई स्पोर्ट्स मुरबे सचिन भोई साहेब त्यांची व्यवस्था आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना चला देवेंद्र माछी लगेच टॉस साठी या. अगवन स्टार एका बाजूला साई स्पोर्ट्स मुरबे. टॉस केला तर एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल तर एका बाजूला 2024 असा कॉल करायचा आहे. राजेशिव छत्रपती चषकामध्ये ओपन करायचं आणि मुरबे संघाचा कॉल आहे. आपण कॉइन स्पिन करायचा 2024 आणि एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल असा कॉल आहे. 2024 चा कॉल आणि 2024 आलेला आहे. साई स्पोर्ट्स मुरबे संघ टॉस विनंती. धन्यवाद सर. आपण बसून घ्या आपल्या मुख्य व्यासपीठावर. चैतन्य टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल. नक्कीच फिल्डिंग पहिल्यांदा तुम्ही खेळतायत या स्पर्धेमध्ये. कसं वाटतं स्पर्धा तेव्हा आलात, लाईट्स पाहिल्या, मंडप पाहिल्या, आमचं आयोजन पाहिलं, कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर वाटलं. म्हणजे टुर्नामेंट बघून खूप बरं वाटलं. लाईटची पण टुर्नामेंट म्हणजे हे कमी नाही मिळत. खूप सुंदर वाटते.
काल महिला देव संघर्ष मुरबे सॅम 11 संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. त्याच पावला तुम्ही चालतील का? आणि आगवण संघ समोर आहे. आगवण भागात संघ तर कशावर प्लॅनिंग असेल, किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल या संघाला? आम्ही त्यांना 4 ओव्हरीमध्ये 30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील. बेस्ट ऑफ लक तुम्हाला चैतन्य. देवेंद्रकडे येऊ आपण. देवेंद्र मागची कॅप्टन आहे. देवेंद्र काय सांगेल या स्पर्धेबद्दल? गावाजवळ मैदान आहे आणि खासरमध्ये खूप खेळतात तुम्ही ओव्हरऑल क्रिकेट. या मैदान काय सांगाल या मैदानामध्ये या स्पर्धेबद्दल? स्पर्धेचं आयोजन तर खूपच सुंदर आहे. नवीनच टीम आहे, खेळायला थोडं आहे, प्रेशर आहे, पण खेळू, चांगला गेम करू. समोरचा संघ सुद्धा नवीन आहे, परंतु हार्दिक सारखा खेळाडू त्याच्यामध्ये आहे आणि ओव्हरऑल क्रिकेट खूप सुरेख खेळलाय असा खेळाडू सुद्धा पाहायला भेटेल या संघामध्ये. आणि या स्पर्धेबद्दल सांगलं खूप सुरेख स्पर्धा. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता तुम्ही? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काल सामने पाहिले असतील, तुमचा संघ होता मेन संघ, तो 40 धावा लगावून तो पराभूत झाला मोरबे संघासमोर. तर तुम्ही या स्पर्धेत किती धावांचा प्रयत्न केला या सामन्यामध्ये? जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. एक फोटो सेशन असेल, फोटो आपण काढून घ्यायचा. आमचे कॅमेरामॅन मयंक अग्रवाल आहेत, ऑफिशियल कॅमेरामॅन. वळे आपण कॉमेंट्री बॉक्स इकडे असेल संतोष पाटील, तिकडे सामना एका बाजूला पालकर तर एका बाजूला संघ असेल बोईसर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद युसुफ सय्यद. आपण पाहतोय सुरुवात तर चांगली केली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू वापरले, 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर धावा मात्र 3 घेतल्या आहेत. सुरेख सुरुवात मी म्हणेन, कारण की कमी धावांचं लक्ष आहे, प्रेशर कमी आहे, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय सिंगलने देखील ह्या रन्स जोडल्या जातील. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र 5 धावा. कमी बॅलन्स आहे, इथून मात्र खर्च देखील तुम्हाला कमी करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर करण हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. इथे डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय आणि चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी पाहिली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा लागल्या जात आहेत. 18 धावांचं एक छोटस लक्ष आहे, कारण की समोरचा संघ जर झाला पाहिला तर वन मॅन शो थोडंसं पॅनल्टीला सामोरे जावं लागलं त्यांना, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून मात्र धावा कमी आहेत. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. या गॅप मधून जर पाहिलं तर आणलाय चौकार, आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागले जातील एकंदरीत 10 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय करणवर तर हल्ला चढवलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. आणखीन एक फटका चांगलाय. श्री 11 संघाचं मी कौतुक करीन. मागच्या ज्या टुर्नामेंट झाल्या श्री 11 संघाने काही जबरदस्त एफर्ट दाखवली होती. सरावली गावामध्ये जर पाहिलं तर नक्कीच जबरदस्त एफर्ट होती. नक्कीच श्री 11 ज्या पद्धतीने आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती, थोडस फंड मध्ये कमी पडतंय, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केले एक चांगली सुरुवात नक्कीच आहे. चांगलं खेळा, नक्कीच तुम्ही पुढे जाल यात मात्र शंका नाहीये, कारण की चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. अभी भी 3 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए. फिर से एक बार गेंदबाजी करते हुए नो का कॉल है, और नो के कॉल पे विकेट का पतन आता हुआ. सूर्य आए गेंदबाज, आते आते ही विकेट छटकाया उन्होंने. पहली गेंद पे अगर देखा जाए तो हल्ला बोल करने का प्रयास था मिस्टर प्रसाद का, लेकिन वहां पे समीर यहाँ पे बाद हो चुके. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर अगर देखा जाए तो 15 रन अभी तक बने. 3 रनों की अभी भी दौकार है. 16 रन अभी तक जरूर नो का कॉल था, जरूर 2 रनों की अभी भी दरकार. फिर से एक बार इस गेंद को उठा के मारना चाहते थे, लेकिन गेंद अगर देखा जाए तो फिर से एक बार विकेट आता हुआ. धन्यवाद, थैंक यू डीजे. तो सुमित आए इस गेंद को अगर देखा जाए तो वाइड करार दिया है. अभी भी 1 रनों की दरकार है जीतने के लिए. जिस तरह से अगर देखा जाए तो 2 टीमों के बीच ये मुकाबला चलता हुआ. इस गेंद को अगर देखा जाए तो बैट से लगा के चलो डिक्लेयर जोन में उसको ढकेल दिया, और जीतते हुआ अगर देखा जाए तो श्री 11 टीम यहाँ पे जीत चुकी है.
तर नक्कीच श्री 11 संघ जिंकला जातोय. सुरेख मात्र पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पाहिलं तर वन मॅन शो आधीच थोडासा पॅनल्टीला सामोरे जावं लागलं त्यांना, तेच कारण बनलं. परंतु एंट्री केलं हे खूप महत्वाचं आहे. देख तूने माँ को कशी नाची